मंगलमय प्रसंगी आपण दाभाडी चिखली दाभाडी या ठिकाणचे आपले श्रद्धावान उपासक आहेत रतन रगडे, त्यांचे चिरंजीव आहेत हे नितीन रगडे यांच्याकडे बघा हे कांदे कापायची मशीन आहे. हे बघा हे कांदे टाकतात त्यामध्ये, हे बघा त्याच्या लगेच खाली इकडं कटिंग होते बघा. हे बघा अशा पद्धतीने हे कांदे वाळू घातले जाते या ठिकाणी. हे बघा हे कांदे बारीक केल्यानंतर अशा पद्धतीने हे वाळले जाते आणि त्याच्यानंतर इथे काही सुकवले जातात ह्या प्लेटमध्ये आणि त्यानंतर मग याचं पावडर बनते. हे आपले उपासक आहेत रतन रगडे, दाभाडी चिखली दाभाडी, राजूर रोडवर आहे. आणि बघा हे मशीन आहे कांदे कापायचे. हे अशा पद्धतीने हे कांद्यांचा स्टॉक असते या ठिकाणी. भंतीजी बघत आहेत आपली कांद्याची मशीन, सागरबुदी भंतीजी. आणि हे बघा हे नितीन रगडे अशा पद्धतीने बघा आता हे कांदे टाकले कापलेले. हे बघा हे या प्लेट मध्ये बारीक झालं, पूर्ण वाळून गेला कांदा. हा हे सोलरची प्लेट आहे आणि सोलरच्या प्लेट मध्ये असल्यामुळे कांदा लवकर सुकतो अशा पद्धतीने. आज आम्ही राजूरच्या बाजूला एक नळणी गाव आहे, नळणी, त्या नळणीला आज माता रमाई यांची जयंती आहे. त्या ठिकाणी माता रमाईच्या जयंतीनिमित्तानं रमाईचा पुतळ्याचं उद्घाटन आहे. आणि सकाळी सकाळी आम्ही दाभाडी या ठिकाणी आपले श्रद्धावान उपासक आहेत रतन रगडे, त्यांच्याकडे थोडा वेळ आम्ही थांबलो, चहा पाणी वगैरे घेतले आणि त्यांच्या कारखान्याला आम्ही भेट दिली. हा बघा कांदा कटिंग कसा होतो, पण नंतर पावडर बनते बघा कांद्याचं. ही आपली गाडी आहे धम्मप्रचाराची गाडी. आम्ही आता नळणीच्या दिशेने निघालेलो आहोत. माझ्यासोबत भंतीजी आहेत, सागरबुदी भंतीजी. अशा पद्धतीने आज आपण दाभाडी येथील आयुष्मान बौद्ध उपासक रतन रगडे यांच्या या ठिकाणी निवासस्थानी अशा पद्धतीने कांदा कटिंग आणि कांदा सुकवला जातो बघा अशा पद्धतीने. आम्ही आता नळणी या ठिकाणी माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनासाठी आम्ही निघालो. दाभाडी हे गाव रस्त्यामध्ये आहे, राजूरच्या अलीकडे आहे. आणि दाभाडी या ठिकाणी आयुष्यमान रतन रगडे यांच्याकडे आम्ही थांबलेलो आहोत. आता लगेचच नळणीच्या दिशेने आम्ही रवाना होत आहोत. नळणी या ठिकाणी आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं माता रमाईच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आहे, अनावरण आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. ही बघा आपली धम्मप्रचाराची गाडी, गाडीला हा ध्वज आहे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत, जवळजवळ राजूरच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर बघा हे भंतीजी आहेत आपले, भंते सागरबुदीजी.
भारी भारी दिसतो. हा ना, तिथून पाहिजे आता. आम्ही आली पुढे. नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक नळणी या गावामध्ये आज 7 फेब्रुवारी 2026 रोजी माता रमाई यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा आज या ठिकाणी अनावरण संपन्न होणार आहे. या अनावरण प्रसंगी आज आम्हाला निमंत्रित केलेलं आहे. माझ्यासोबत भंतीजी आहे, सागरबोधीजी, आणि ही सुंदर असं एक बुद्धविहार आहे. या बुद्धविहारामध्ये भगवंताची मूर्ती आहे. बाजूला बाबासाहेबांचा हा पुतळा आहे आणि सर्व जी मंडळी आहेत हे नळणी येथील सर्व उपासक आहेत. अगदी यांनी खूप छान अशी तयारी केलेली आहे. आपण बघत आहोत ह्या उपासिका आहेत आमच्यासोबत. आज दाभाडी, चिखली दाभाडीहून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास करून त्यांना जेव्हा माहीत पडलं की माता रमाईच्या पुतळ्याचं अनावरण आहे तर त्यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्यात. कांताबाई रगडे आणि हे सर्व जे उपासक आहेत हे नळणी येथील उपासक आहेत. यांनी खूप छान अशी तयारी केलेली आहे. या ठिकाणचं आपण बुद्धविहार तर आपण बघत आहोत. बुद्धविहारामधली ही भगवंताची मूर्ती आपण बघितलेली आहे, परंतु बाहेर, विहाराच्या बाहेर अतिशय सुंदर भगवंताची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. थायलंड देशाच्या भंतीजींनी ती बनवलेली आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी खूप छान असं यांनी स्थापित केलेला आहे. नळणी या परिसरामध्ये खूप धार्मिक गाव आहे. या ठिकाणचे सर्व उपासक अतिशय फार मोठ्या श्रद्धेनं, उत्साहानं आणि धम्मकार्याला फार मोठी त्यांचे चळवळीचं काम या गावातून चालते. हे सर्व उपासक नळणीचे आहेत. आपण सर्वांचा परिचय करून घेऊया 2-2 मिनिटांमध्ये. तर आपलं काय नाव सर? माझं नाव सिद्धार्थ प्रकाश पगारे. सिद्धार्थ प्रकाश पगारे. बरं, आपलं? राजू त्र्यंबक पगारे. परमेश्वर ज्ञानोजी पगारे. परमेश्वर ज्ञानोजी पगारे. धर्मा सोळा विश्वनाथ पगारे. रमेश सखाराम पगारे. राजेश सीताराम पगारे. राजेश सीताराम पगारे. राजू कडुबाजी पगारे. गजेंद्र भिक्काजी पगारे. गजेंद्र भिक्काजी पगारे. पुंजराम देवराव पगारे. विलास भास्कर पगारे. विलास भास्कर पगारे. कडुबा खरात. हे धम्मसेवक आहेत. आणि आपण बघत आहोत हे सर्व मंडळी आहे. पगारी कंपनी आहे. संपूर्ण नळणी गाव हे पगारेंचं गाव आहे. आणि म्हणून माझ्या पाठीमागे बघत आहात हे सर्व पगारी कंपनी आहे. आणि आपण आता थोड्या वेळानं बाहेर जाणार आहोत. बाहेरचा पूर्ण परिसर आज तुम्हाला मी या चॅनलवरती आपण बघणार आहोत. आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चित या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आज माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे. या ठिकाणी खासदार, आमदार आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण पंचक्रोशीतील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. बांधवांनो, आपण पण या अवश्य या नळणीला भेट द्या. आपण एक वेळ का होईना आपण नळणी या गावाला आपण भेट द्या. अतिशय धार्मिक वातावरण या ठिकाणी आहे. तर चला तर आपण पुढचा कार्यक्रम बघूया. नमो बुद्धाय. जय भीम.